तर मित्रांनो, आज आलो आपण हिम्मतगडावर. तर मला माहिती नव्हतं आपल्याला बोटी वगैरेने यावं लागतं, त्याच्यामुळे जरा लेट झाला आहे. हे बघा, इथे आपण आपली गाडी लावली. हा किल्ला असं वाटतंय की एखादा वाडा असावा, पण हा प्रॉपर किल्ला आहे मित्रांनो. हे बघा, एकदम छान असा किल्ला आहे. दरवाजेसुद्धा बंद आहे, कोणच नाही आलं आहे असं झालं आहे. आणि आपण जाऊया आतमध्ये. असं वाटतंय आपण आपल्या घरामध्ये दरवाजा खोलून जातोय. ठीक आहे, कसले तरी कप्पे भरून ठेवलेत. आणि इथं बाजूलाच देवडी आहे, इथं आपण आपलं सामान ठेवू, म्हणजे कसं सेफ राहील. दरवाजा उघडाच ठेवू. हा गड आहे मित्रांनो, हिम्मतगड म्हणून. छोटासाच किल्ला आहे. चला किल्ल्याला एक्सप्लोअर करूया. अगदी छोटा किल्ला आहे मित्रांनो, आपल्याला माहिती नव्हतं. किल्ल्याला फक्त 7च बुरुज, 7 बुरुजामध्ये हा किल्ला कंप्लीट झाला आहे. इथे आपला भगवा आहे आणि इथे ही मोठी बलाढ्य तोफ. एकदम सुंदर आहे किल्ला. स्वच्छता आहे इथे किल्ल्यावर आणि खूप मोठा आहे, म्हणजे परिसर किल्ल्याचा. लाईक पद्मदुर्ग एवढाच आहे हा किल्ला. समुद्र किनारपट्टीलाच आहे. ही खाडी आहे, खाडीवर ब्रिजचं काम चालू आहे. आणि हा दुसरा बुरुजावर आपण आलो आणि ह्या साईडला समुद्र आहे हा पूर्ण. आपल्याला लेट झालं यायला. बोटीमध्ये गाडी वगैरे टाकून यायचं होतं आपल्याला. हे तर माहितीच नव्हतं काय. ती एक बोट गेल्यामुळे 1 तास आपल्याला परत थांबावं लागलं. पेट्रोल पण आपल्याकडे नव्हतं, पेट्रोल संपलं होतं. अशा सगळ्या गोष्टी होत्या. बघा हा बुरुज. इथून खाली उतरूया. खाली एक रूम आहे, ती बघूया. ओके, इकडनं असं बाहेर जाय. इथे एक देवडी आहे. इकडे सुद्धा किल्ला आहे काय. अच्छा, इथे विहीर आहे. इथे एक विहीर आहे, पण तिला पाणी नाही. विहीर खोदली. इथून खाली चोर दरवाजा, तिथं नाही जाणार आपण. एकट्याची भीती वाटते एकदम. हा एक बुरुज आहे मित्रांनो आणि तिथे एक आहे. इकडनं खाली आल्याच्या नंतर इथे एक असा वाड्यासारखं वाटते एक. आणि इथे मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे वाटतं, दिसतंय तर तेच. आणि हा किल्ला असं मला वाटते पेशव्या काळामध्येच बांधला गेला असं. याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. अगदी छोटा असा किल्ला आहे. आणि वरती जाऊया. इथे हे एक वाड्याचा अवशेष आहे आणि तिथे एक वाड्याचा अवशेष. झाडं जळाली सगळी, जाळली कोणी काय माहिती. हे एक वाड्याचा अवशेष आहे. पाण्याचं टाकं सुद्धा असावं. लागलं रे. तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे, ह्या किल्ल्याचं नाव हिम्मतगड आहे. बट हे पेशव्यांनी ठेवलेलं नाव आहे. आणि या गडाचं खरं नाव आहे बाणकोट किल्ला. आणि ह्या किल्ल्याला बरीचशी अशी नाव आहेत, कारण हा किल्ला साधारणपणे 2100 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. आणि हा किल्ला जो एकदम मजबूत दिसतोय, तर हा मजबूत नाही मित्रांनो. या किल्ल्याचं परत बांधकाम केलं आहे आणि किल्ला रिस्टोअर केला आहे पूर्ण. दगडाला काय म्हणतात माहिती नाही. हे जे आहे मजबूत दिसतंय हे दगड. हे दगडाचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय आहे. आणि या किल्ल्यामध्ये फारसं असं काही नाही आहे, बट दिसायला एकदम सुंदर. आणि वरतून गुगल मॅपमधून 1 नंबर दिसतोय हा किल्ला. जास्त काय नाही ह्या किल्ल्यामध्ये. आणि किल्ल्याला ही एक बाजू आहे
बाजू आहे या किल्ल्याची, तुम्हाला दाखवतो. हे बघा ही. तर ह्या बाजूमध्ये इथून खाली गेल्याच्या नंतर एक चोर दरवाजा आहे. तो आपल्याला इथून गेल्याच्या नंतर सुद्धा दिसेल. तो आपण बघू आणि या किल्ल्यावरून निघू. आणि किल्ल्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो, काय विषय नाही. तसं मग आपल्याला लेट झाला आहे आणि आपल्याला दापोली गाठायची, तर खूप टाईम लागेल. त्यापेक्षा आपण इथून उतरूया. तर जागा कुठे इकडं. हा किल्ला मित्रांनो इंग्रजांनी त्यांना व्यापाराच्या दृष्टिकोनातून काय बरोबर वाटत नव्हता आणि या किल्ल्याचा काही उपयोग पण नव्हता, नुसता खर्च होत होता. म्हणून हा किल्ला इंग्रजांनी पेशव्यांना देऊन टाकला डायरेक्ट. तर इकडे बघा, इकडे एक जसं आपण बघतो नॉर्मल बाथरूम आहे असं आतमध्ये काहीतरी आहे. नको जायला, तुम्हाला असं दाखवतो. बाथरूम आहे इथे. ओके, काहीतरी आहे का इथं पाल वगैरे नाही. हे बाथरूम आहे मित्रांनो. आणि हा पूर्ण किल्ल्याचं नाव बाणकोट आहे, पण हिम्मतगड ठेवलं आहे पेशव्यांनी. इथे पाण्याचा हौद आहे, म्हणजे हे देवडीच आहे पण याला पाण्याच्या हौदामध्ये रूपांतर करून ठेवले. कोणी ठेवले काय माहिती. आणि इथे ही देवडी. आपलं सामान नको, आपण पहिले एक काम करूया, पण जाऊन तो चोर रस्ता बघूया कुठे आहे नेमका. ओके. किल्ल्याचा दरवाजा बघा अतिशय छान आहे, दोन्ही साईडला बुरुज एक नंबर दिसतंय का नाही. इकडनं जायला मार्ग आहे चोर दरवाजाकडे. आतमधून तर काय बघता आला नाही आपल्याला, बाहेरूनच बघू आपण. ओके, ही दगडी जुनी असावी, ही दगड जुनी असावी. हां बघा इथे दिसतंय, ही जी दगड आहेत ही जुनी आहेत आणि ही नवीन बांधलीत. लगेच फरक समजते बघा. म्हणून हा किल्ला एवढा शाबूत दिसतोय, पण हा किल्ला पूर्ण रिस्टोर केला नवीन दगड वापरून. ते वाट आहे म्हणजे नक्कीच काहीतरी पुढं असणार आहे. बघा इथं आलो आपण. हे बघा हा आहे तो चोर दरवाजा. हे बघा हा आहे तो चोर दरवाजा. इथे बंद करून ठेवले. हे बघा तिथून आतमध्ये यायला रस्ता आणि इथून खाली यायचं. आणि ही इथे विहीर आहे खाली आणि ह्याच्याच बाजूला जस्ट इथे हा चोर दरवाजा. हा चोर दरवाजा प्रॉपर बनवला आहे. इथं गाया बी आहेत, भीती वाटते बाबा. बंद करून घेऊया चोर दरवाजा, आतमध्ये काय जायला नको. ओके, चोर दरवाजा बंद. ते काय आतमध्ये बघायचं अजून काय नाही. फुकट किल्ल्याला प्रदक्षिणा आहे, काहीच नाही पुढे. तर निघूया आपण आपल्या परत गाडीकडे. आणि हा चोर दरवाजा अतिशय सुंदर, बघून छान वाटलं ह्या चोर दरवाजात. आणि हा बाथरूमचा होल आहे. ह्याच्यावर आपण बाथरूम बघितलं ना आतमध्ये, इथून येऊन खाली जात असणार. हे बघा इथे लिहिलं सगळं माहीत. हा किल्ल्याचा दरवाजा सुद्धा आपण बंद करू. भगवा आहे ह्या किल्ल्यावर मस्तपैकी, सुंदर एकदम किल्ला. सामान घेऊ आपलं पहिले. तर हा किल्ला आहे मित्रांनो. आणि या किल्ल्याला जास्त फिरायला काय वेळ लागला नाही, अर्ध्या तासात पूर्ण कंप्लीट झाला. आणि हिम्मतगड खूप छान आहे, नक्की या भेट द्या या किल्ल्याला. जास्त वेळेला लागत, समुद्र किनारपट्टीपासून तुम्ही तसं पण बीचेसवर येतात, इकडे एक फेरफटका मारून जायचं, संपला विषय. पूर्ण एवढा खाली असून सुद्धा कोणच नाही आहे किल्ल्यावर, तर खूप छान वाटलं. दरवाजा वगैरे एकदम छान आहे. तर आपण उद्या सुवर्णदुर्ग नाहीतर मग तिथे किल्ला आहे कनकगड. हां कनकगड
तर बघूया 2 किल्ल्यापैकी मला तर वाटते सुवर्णदुर्गच घेऊ आपण उद्या, आणि तिथून पुढचा प्रवास तुम्ही माझ्यासोबत असणारच आहे, मी तुमच्यासोबत असणार आहे, त्यामुळे काही विषयच नाही. तर धन्यवाद. जय शिवराय. बाय बाय.